मॅडम बघा इकडे सकाळी 9 वाजता एक्सरसाइज करते. 9:30 वाजता. अरे बापरे, सकाळी 9:30 वाजता एक्सरसाइज. टायमिंग सांगायचं नाही, कसं कळलं पाहिजे लोकांना. सो तिकडे लग्नाला जायचंय आम्हाला. सो आम्हाला निघायचं पनवेलला. सो मॅडम आज दुपारी झोपले नाहीत अजिबात. नुसती माहेरी जायचंय म्हणजे लगबग बघा नुसती कामाची. बाबा बाबा बॅग बिग पॅक करायला लागले. पण बॅग तर माझी आहे, तुमची ती मोठीवाली घ्यायची. असू दे, नंतर कधीतरी वेळ येईलच. नाही येणार. तो काय करायचं. चला झालं काय तुमचं. कपाट उघडं जरा. आता कशाला कपाट. झालं ना साड्या. ही 2 नंबरची साडी काढ. ही काही ही गावात रे. काय या साड्या काय करायची आता तिला. ती पण घेताय. जर नाहीच हे तर मी काय लग्न करू नका. काय अक्षरशः 2 महिन्यातच वैतागलोय. 2 महिन्यात साड्या 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 नको. साड्या लग्नाला चाललोय की कुठे चाललोय एवढ्या बॅगा भरून. का 2 महिने ट्रिपला चाललोय. म्हणून आपलं लग्न म्हणून एकटी लाईफ बरी गई. सिरियसली सिंगल लाईफ इज बेस्ट. एक बॅग मध्ये आपण गो कुठे पण कधी पण एनी टाइम. हे लग्न झालं की असं हे सगळं घ्यायला एवढं. सो गाईज आता जस्ट आपल्याला एक पार्सल आलंय एका कंपनीकडून. आणि हे आपलं फर्स्ट कोलॅबरेशन आहे आपल्या युट्यूबचं. सो एका कंपनीकडून हे पार्सल द्यायचं, ॲडव्हर्टाईज करायचं किंवा एक म्हणतात त्याला प्रमोशन करायचं. सो त्यासाठी हे पार्सल आलंय. सो पुढच्या व्हिडिओत किंवा थोड्या दिवसात कळेलच तुम्हाला, कारण की मी आता मुंबईत चाललोय. सो आता मी काय करणार नाही. मुंबईतून लग्नातून आलो की मग ह्याचा व्हिडिओ बनवणार आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. कसे सगळे टाकाटाक ना. होप्स सगळे टाकाटाक असतील. तर सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये. सो सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग. जस्ट माझी देवपूजा झाली, लॉग इन केलं आणि सालाबाद प्रमाणे आमच्या मॅडम इकडे नाश्ता बनवत आहे की भाजी बनवत आहे. भाजी दिसते म्हणजे नाश्ता संपला का. 9चे 9 दिवस संपले. आज कुठे. मी 4 दिवस नाश्ताच नाही खाल्लाय. आज पोटाला आराम आहे, कारण काल आपला उपवास होता. उपवासात आपण खूप काय काय खाल्लंय. काय खाल्लं. उपवासाच्या नावाखाली काय आम्ही भरपूर काय खाल्लंय. रात्री खिचडी खाल्ली आहे, त्याच्यानंतर बटाट्याची भाजी खाल्ली आहे, त्याच्यानंतर दुपारी काय बनवले ते थालीपीठ. कालच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असाल, थालीपीठ खाल्ले. सो त्याच्यामुळे पोट असं उपवासच्या नावानं बोंबच झाले सकाळचा उपवास आहे. ओके. पण आज सकाळी नाश्ता नाही आहे काय. पण 4 दिवस मी काय नाश्ताच नाही खाल्ला. कालचा ठीक आहे, त्याच्या आधीचे 3 दिवस खाल्ले. 9चे 9 दिवस. आणि हे इकडं आहे सोललेला पावटा. मस्तपैकी मोड आलाय आमच्या पावट्याला बघा. खतरनाक. आजची भाजी मस्तपैकी अशी रस्सा भाजी करा काय वांग टाकून. हा लसूण आहे की लसणा आहे. हा केवढा लसणा आहे हा बाबो. एवढा मोठा लसणा. मॅडम आपल्याकडे ग्रीन चटणी आहे ना. आहे मी बघितलेली. आपण मस्तपैकी अंडी बॉईल करूया. अंडी बॉईल सोबत एक नंबर लागते सिरियसली. मला चालते. तुम्ही नका खाऊ ना. मी माझं सेपरेट टोपट टाकतो. तुम्ही नका खाऊ. मी तुम्हाला टच पण करून देणार. टेन्शन नका घेऊ. 2 अंडी एक नंबर. 3 अंडी बॉईल करूया आपण. अरे सिरियसली ग्रीन चटणी सोबत काय लागतात. माझ्या तोंडाला आत्ताच चव आली. अरे तुम्ही नका खाऊ. मी सेपरेट टोपट टाकतो बॉईल करत. चालतं. ऐसा गुस्सा करना अच्छा नहीं लगता है. आप क्यूट हो ना. हाँ मी खाणार. तुम्ही नका खाऊ. नको उद्या नको. उद्या माझा मूड नाही बनणार. आज माझा मूड आहे मस्त खायचा अंडी. हा ना. उद्या बोलली ना. उद्या काय बनवायचं ते बनवी. पण का. आज गुरुवार आहे. चालतं. मला चालतं. देव म्हणतो चांगलं खा आणि मस्त शरीर बलवान बनवा, सदृढ राहा. उद्या खा. नको. आणि चटणी तोपर्यंत राहणार नाही माहितीये ना. असू दे. हे असं जस्ट काय म्हणतात त्याला, ऍज अ स्टार्टर. ऍज अ स्टार्टर म्हणून खाव. कमीच आहे माझं पोट. थोडस मी माझ्या तोपात टाकतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय म्हटली. अंड्याचं लोणचं करायचं आपल्याला. सो गाईज इकडे आपली अंडी उकळलेली आहेत मस्तपैकी. आता ग्रीन चटणी लावून अशी एक नंबर. ऍज अ स्टार्टर आपण इकडे ग्रीन चटणी आहे आपल्याकडे. ही जरा खोला. ग्रीन चटणी चांगली आहे ना बघा जरा. एवढी डब्बा भरून गेले. खायला नको का. पाव आणायला पाहिजे ते. ग्रीन चटणी आणि विथ अंडा बॉइल्ड एग. एक नंबर. आता याच्यावर टाकायचं मस्तपैकी मीठ. माझ्या तोंडाचे चोचले आहेत ना जबरदस्त. बरेच स्वतःच बोलते. हा छान लागतं खरं. खाऊन बघ ना. एकदा खाल तर परत याल. नको म्हणून बोलली उद्या करूयात. उद्या
उद्या तुम्ही खाल्लं मग परत मग मला कमी भेटतं. वा वा वा. म्हणून ती टॅक्टिक असते गुरुवार पकडून. आणि इथं घ्यायची मस्त लाल चटणी अशी. हो ते सगळं पडते बाजूला, खालून घ्या. असू दे बस. बघूया टेस्ट कशी लागते आपण पहिली. चटणीत मीठ आहे का? खेडच्या गुरुप्रसाद वडापाव आल्यासारखी लागते असते. उगाच काय आपण चालू करूयात का? फक्त याच्यासोबत पाव पाहिजे होते. तुम्ही असंच कॅमेरा पकडा, मी खात चला. गाईस आता आम्ही दुपारी जेवण वगैरे झोपलो होतो. एक झोप काढली जेवण झाल्याच्या नंतर. आणि आता आम्ही निघतोय लग्नाला जायला. पण लग्न आहे ते विरारला, मुंबईत. आमच्या मॅडमच्या रिलेटिव्ह मध्ये लग्न आहे. एक आत्याच्या मुलाचं समथिंग, मला पण नाही आता डीप नातं माहिती. सो तिकडे लग्नाला जायचंय आम्हाला. सो आम्हाला निघायचं पनवेलला. सो मॅडम आज दुपारी झोपल्या नाहीत अजिबात. नुसती माहेरी जायचंय म्हणजे लगबग बघा नुसती कामाची. बा बॅग बिग पॅक करायला लागले. पण बॅग तर माझी आहे, तुमची ती मोठीवाली घ्यायची. असू दे, नंतर कधीतरी वेळ येईलच. नाही येणार. नको, माझ्या बॅगला, नवीन बॅगला हात नका लावू तुम्ही. तुमची घ्या. जा काय माझी पण तुमच्या बॅगेत घ्या ना तुम्ही. गिफ्ट त्या बॅगेत ठेवणार आहे. बघू ना. सो गाईज मी तुम्हाला आमच्या मॅडमचं एकदम फास्ट चालणारं, कॉम्प्युटरपेक्षा पण फास्ट चालणारं डोकं दाखवतो. हे एवढं मोठं गिफ्ट आहे आणि मॅडमला त्या बॅगेत ठेवायचे. नाही ठेवायचं आता. नाही हा ठीक आहे, ठेवा ना. बॅग थोडीशी छोटी पडली, त्याचबरोबर तुमचा ब्रेन जो आहे तो पण थोडासा छोटा पडलाय. माझ्या कपाटात काहीच कपडे नाहीत. हे बघा इकडं बघा गाईज, हा कपाट फक्त बघा नुसतं हवच वारलाय. हवात हल्ली जत्रा होतो. काय करायचं? चला झालं काय तुमचं कपाट उघडं जरा. आता कशाला कपाट? झालं ना साड्या. ही 2 नंबरची साडी काढ. ही काही ही गावात रे काही या साड्या काय करायची आता तिला? ती पण घेताय? जर नाही झाली तर मी काय लग्न करू नका. काय अक्षरशः 2 महिन्यातच वैतागलोय. 2 महिन्यात साड्या नको साड्या. सो गाईज आता जस्ट आपल्याला एक पार्सल आलंय एका कंपनीकडून. आणि हे आपलं फर्स्ट कोलॅबरेशन आहे आपल्या युट्यूबचं. सो एका कंपनीकडून हे पार्सल द्यायचं, ऍडव्हर्टाईज करायचंय किंवा एक म्हणतात त्याला प्रमोशन करायचंय. सो त्यासाठी हे पार्सल आलंय. सो पुढच्या व्हिडिओत किंवा थोड्या दिवसात कळेलच तुम्हाला, कारण की मी आता मुंबईत चाललोय. सो आता मी काय करणार नाही, मुंबईतून लग्नातून आलो की मग ह्याचा व्हिडिओ बनवणार आहे. सो तुम्हाला पुढे कळेलच. लग्नाला चाललोय की कुठे चाललोय एवढ्या बॅगा भरून, का 2 महिने ट्रिपला चाललोय? म्हणून हे आपलं लग्न, म्हणून एकटी लाईफ बरी गई. सिरियसली सिंगल लाईफ इज बेस्ट. एक बॅग मध्ये आपण गो कुठे पण कधी पण एनी टाइम. हे लग्न झालं की असं हे सगळं घ्यायला एवढ्या बॅग आणि बापरे त्यात एवढी मोठी बॅग. सो गाईज आता आम्ही आपल्या मित्राची 4 व्हीलर घेऊन निघालो. त्याच्या इथे 2 व्हीलर लावली आपली. आणि आता आपण जाणार आहे डायरेक्टली रसायनी सासरवाडीत. आणि तिथून मग उद्या दुपारी आपलं ऑफिसचं वर्क आवरून मग विरारला जायला निघणार आहे आपण. सो आता आम्हाला पोहोचायला असतील संध्याकाळी 10:30. रात्रीची नाही, आता दुपारची आहे ना. त्यांना माहिती आहे रात्र झाली काळू काय म्हणजे रात्रीच 10 वाजता पोहोचवतो. 10 10:30. चलो लेट्स गो. मॅडमच्या हातात बघा किती आहे खाऊ तो. आम्ही नक्की लग्नाला आलोय की ट्रिपला आलोय तेच नाही कळत. सो गाईज आम्ही पोहोचलोय जस्ट सासरवाडीत बिल्डिंगच्या इथे. सो चलो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.